महाराष्ट्र केसरी मातीतील कुस्तीचा सर्वात मानाचा आणि पवित्र किताब. 68 वर्षांच्या इतिहासात शेकडो मल्ल लढले, पण डबल महाराष्ट्र केसरी होण्याचं भाग्य फक्त 7 वीरांना मिळालं. आज आपण पाहणार आहोत या 7 महाबली पैलवानांचा प्रवास, त्यांचे जिल्हे, त्यांची गावं आणि ज्या तालमीत ते घडले त्या वस्तादांची नावं. आणि हो, 1961 मध्ये ही परंपरा सुरू करणारा तो पहिला महाराष्ट्र केसरी कोण होता, तसेच उत्तर प्रदेशचा डबल महाराष्ट्र केसरी होणारा पैलवान कोण होता, त्यांची नावं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरीचा मान. या यादीत नुकतंच नाव कोरलं गेलंय नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील धारगावच्या सुपुत्राचं, म्हणजेच 7वा डबल केसरी हर्षवर्धन सदगीर याचं. पुण्याच्या काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलामध्ये तयार झालेला पठ्ठ्या त्यानं अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडला पराभवाची धूळ चारली आणि 7वा डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पटकावला. हर्षवर्धन सदगीरच्या आधी पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील राक्षेवाडीच्या शिवराज राक्षे यांनी सलग 2दा मैदान मारले. शिवराजसुद्धा वस्ताद काका पवार यांच्या तालमीत सराव करत असून हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे हे काका पवार यांच्या तालमीचे 2 वाघ आहेत. जवळपास 36 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर डबल महाराष्ट्र केसरीचा दुष्काळ सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील बळवडीच्या चंद्रहार पाटील यांनी संपवला आणि इतिहास घडला. 2007 आणि 2008 साली त्यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला. तेव्हा संभाजी पवार यांच्या वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली येथे तयार झाले होते. चंद्रहार पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळचे लक्ष्मण वडार यांनी 1972 आणि 1973 साली सलग 2दा गदा जिंकली. कोल्हापूरच्या ऐतिहासिक मोतीबाग तालमीत त्यांनी कुस्तीचे डावपे शिकले होते. 1970 आणि 1971 साली दादू चौगुले यांनी डबल महाराष्ट्र केसरी होण्याची किमया साधली आणि ते महाराष्ट्राच्या इतिहासातले 3रे डबल महाराष्ट्र केसरी ठरले. मुतनाळ कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील मुतनाळचे चम्मा मुतनाळ हे सुद्धा डबल मानकरी आहेत. त्यांनीही मोतीबाग तालमीत सराव केला होता. डबल महाराष्ट्र केसरीची परंपरा सुरू केली ती पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील ताम्हिणीच्या गणपत खेडकर यांनी. पुण्याच्या मानाच्या चिन्मय तालमीत ते सराव करायचे. 1964 आणि 65 मध्ये त्यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिले महाराष्ट्र डबल केसरी म्हणून गणपत खेडकर यांच्या नावाची सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यात आली. 2दा जिंकणं कठीण असतं, पण सलग 3 वेळा गदा जिंकण्याचा महापराक्रम नरसिंग यादव आणि विजय चौधरी यांनी करून दाखवलाय. आणि आता तो क्षण ज्यांनी 1961 मध्ये ही सुवर्ण परंपरा सुरू केली. छत्रपती संभाजीनगरच्या मैदानात पहिली चांदीची गदा खांद्यावर घेणारे पहिले महाराष्ट्र केसरी होते पैलवान दिनकर दह्यारी. सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील दह्यारी गावचे सुपुत्र सांगलीच्या विश्रामबाग तालमीत वस्ताद बाळूनाना यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या पठ्ठ्यानं इतिहास घडवला. या सर्व वीरांना आणि त्यांच्या मातीला आमचा मानाचा मुजरा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि तुमच्या आवडत्या पैलवानाचं नाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.